हर हर महादेव. आज दिनांक 24 मे 2026 आपल्या उत्तराखंडच्या चारधाम यात्रेतील सर्वात महत्त्वाचा दिवस. म्हणजेच आज आपण आपल्या या चारधाम यात्रेमधील सर्वात महत्त्वाचे आणि पहिले धाम म्हणजेच यमुनोत्री धामचे दर्शन करणार आहोत. सकाळ सकाळ आपले नित्यकर्म केले आणि हनुमान आश्रम येथून अ, यमुनोत्री धामच्या ट्रेकला चालायला सुरुवात केली. साधारण 5 वाजता आम्ही उठून नित्यकर्म वगैरे उरकून 5:30 वाजता या ठिकाणावरून चालायला वर सुरुवात केली. खूप सुंदर अशी सकाळ होती. कारण थोडीशी थंडी येथे होती. वाटेमध्ये एक रामचंद्रांचं एक सुंदर असं मंदिर होतं. परंतु सर्वात अगोदर यमुनोत्री येथे स्नान करून आल्यानंतरच आम्हाला येथे दर्शन वगैरे घ्यायचं होतं. कारण तिथेच आम्ही स्नान वगैरे पूर्ण करणार होतो. आम्ही ज्यावेळेस निघालो होतो, त्यावेळेस एवढी अशी गर्दी नव्हती. वाटेत एखाद दुसरे यात्रेकरू होते आणि एखाद दुसरा डोलीवाला आणि एखाद दुसरा घोड्यावाला. एवढी अशी गर्दी नव्हती. त्याच्यामुळे आम्हाला फटाफट वर चढून जायला वेळ नाही लागला. 5:30 ते साधारण 8 वाजेच्या आसपास आम्ही वर जो सूर्यकुंड आहे तेथे जाऊन पोहोचलो. वाटेमध्ये समोरच दिसणारा हिमालय हा जसजसं आम्ही पुढे जात होतो तसतसं सुंदर असे दृश्य प्रदान करत होता. वाटेत काही धबधबेही लागले, जे उंचावरून कोसळून मस्त असा आवाजही करत होते. आपण पाहू शकतो की कशाप्रकारे हे धबधबे आहेत. कारण याच हिमालयाच्या बर्फापासून हे धबधबे खाली कोसळतात आणि त्यापासून येथे येणाऱ्या यात्रेकरूंचे नेत्र सुखावतील अशी दृश्यही देतात. अशा प्रकारे येथे आपल्याला हे दृश्य दिसतात. खूप छान असं नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं हिमालयाशी पायथ्याशी असलेलं हे यमुनोत्री धाम. तसं पाहायला गेलं तर थोडंसं अवघडच चढण्यासाठी आहे आणि येथे गेल्यानंतर चेकिंग होते. चेकिंगच्या दरम्यान सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मराठीमध्ये देखील अनाउन्समेंट केली, की ज्या यात्रेकरूंकडे रजिस्ट्रेशन केलेले आहे, त्यांचे चेकिंग येथे केले जाते. ते ऐकून थोडंसं मन सुखावलं. कारण येथे येणाऱ्या यात्रेकरूंमध्ये मराठी लोकांचाही समावेश आहे, हे जाणवले. थोडेसे पुढे गेल्यानंतर छोटंसं मार्केट असल्यासारखं वाटत होतं. हॉटेल्स होते. बरेचसे पर्यटक आणि यात्रेकरू येथे भोजन आणि प्रसादी करत होते. वर गेल्यानंतर एक तप्तकुंड आहे, ज्याच्यामध्ये सर्व भाविक स्नान वगैरे करत होते. अंगाला शेकत होते आणि आपला थकवा येथे सोडत होते. खूप छान असं हे तप्तकुंड. आम्ही देखील या तप्तकुंडात स्नान वगैरे केले. स्नान केल्यानंतर दर्शनासाठी निघालो. ते वाटेतच एक छोटेसे अजून तप्तकुंड पाहायला मिळाले, जे की खूप गरम पाण्याचं कुंड होतं. त्याच्यानंतर आम्ही मुख्य मंदिराच्या दिशेने निघालो. वाटेत उजव्या साईडलाच सूर्यकुंड होते, जेथे की तांदूळ जर ठेवले तर त्याचा भात होईल, असं हे ठिकाण आहे. आपण पाहू शकतो कशाप्रकारे हे कुंड आहे आणि येथील हाच भात प्रसाद म्हणून आ आपल्यासोबत दिला जातो. पुढे असलेल्या या यमुनेत मातेचं दर्शन वगैरे घेतलं. तेथे यमुना माता आणि गंगा माता अशा 2 देवींचे एक सुंदर असं मंदिर आहे. दर्शन झाल्यानंतर बाहेरच्या प्रांगणामध्ये येऊन येथे फोटो वगैरे काढले. खूप छान वाटत होतं. इथून हलावसं वाटत नव्हतं. परंतु जर इथून लवकर नाही निघालो, तर पुढे
खूप गर्दी होईल आणि उतरताना खूप त्रास होईल. त्याच्यामुळे थोडासा अर्धा पाऊण तास इथे थांबून पुन्हा खाली उतरण्याच्या तयारीला लागलो. वाटेमध्ये अशी लहान-मोठी भरपूर मंदिरे आहेत. 3 ते 4 आणि ज्याची भीती होती तेच चालू झालं. कारण उतरताना साधारण 8:30-9च्या आसपासचा वेळ झाली असावी. गर्दी वाढत होती. घोडे, खच्चर, डोलीवाले, पालखीवाले हे सगळे येथून चालत होते. त्याच्यामुळे गर्दी अधिकच वाढलेली होती. आता ऊन बऱ्यापैकी तापत चाललं होतं. यात्रेकरूंना त्याचा थोडासा त्रासही जाणवत होता आणि वाटेमध्येच बरेच पर्यटक आणि यात्रेकरू फोटो वगैरेही काढत होते. शेवटी ज्या आश्रमामध्ये आम्ही आलो, तेथे येऊन प्रसादी वगैरे केली. भोजन प्रसादी घेतल्यानंतर पुन्हा पुढे 11-11:30 वाजता चालायला सुरुवात केली. चालायच्या अगोदर हनुमानजीचं दर्शन घेतलं आणि पुढे चालायला सुरुवात केली. काल जसं चढ होता, आज पूर्णतः उतार होता. त्याच्यामुळे चालणं उरकत होतं. झपाझप पावले टाकत आम्ही पुढे चालू होतो आणि रात्रीच्या मुक्कामाचा काहीच अंदाजा नव्हता. पण एवढं होतं, की आज अंतर जरा वेगाने कापत होतं. शेवटी संध्याकाळी येऊन कोपर येथे येऊन थांबलो. येथेच आम्ही रात्रीचा मुक्काम केला.